नमस्कार मित्रांनो. आजचा विषय थोडा वेगळा आहे, थोडा शांत, पण आतून हलवणारा. आज आपण बोलणार आहोत अशा एका प्राचीन विचारवंताबद्दल, ज्यांना फारसी परंपरेत खूप आदराने अशोक झरतुष्ट्र म्हटलं जातं. पवित्र धर्मगुरू ते म्हणजे झरतुष्ट्रा. कधी तुम्हाला असं वाटतं का की आयुष्य आपल्याला सतत संधी देत असतं, लहान लहान संधी ज्या दिसायला फार महत्त्वाच्या वाटत नाही, पण हळूहळू त्या आयुष्याची दिशा ठरवतात. अशोक झरतुष्ट्र यांनी हजारो वर्षापूर्वी एक गोष्ट सांगितली: माणूस हा निवडीमधून घडतो. हे ऐकायला साधा आणि सिंपल वाटतं, पण जरा थोडा वेळ घेऊन विचार केला तर जाणवतं आपण रोज कोणीतरी बनत असतो. आपल्या आत दोन प्रवाह असतात, एक जो सोपं निवडायला सांगतो आणि दुसरा जो योग्य निवडायला सांगतो. सोपं नेहमी लगेच समाधान देतं, पण योग्य हे थोडं उशिरा पण खोल समाधान देतं. अशोक झरतुष्ट्र यांनी या संघर्षाला एक नाव दिलं: सत्य आणि असत्य यांच्यातील संघर्ष. हा बाहेर नाही, तो आपल्या आत चालतो, आपल्या अंतर्मनात चालतो. कधी तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला माहीत असतं काय योग्य आहे, पण तरीही आपण कधी कधी दुसरा मार्ग निवडतो? हेच ते ठिकाण आहे जिथे आपण स्वतःला घडवतो किंवा हरवतो. अशोक झरतुष्ट्र यांचा एक खूप सुंदर विचार आहे: चांगले विचार, चांगले शब्द, चांगली कृत्य. हे फक्त एक वाक्य नाही, एक मार्ग आहे. कारण सगळं विचारापासून सुरू होतं. आपण काय विचार करतो तेच आपल्या शब्दामध्ये होतं, आणि शब्दामधूनच आपल्या कृतीला जन्म घेतो. जर विचार थोडे स्वच्छ झाले तर आयुष्यही थोडं स्वच्छ वाटायला लागतं. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे: चांगलं बनणं म्हणजे परिपूर्ण बनणं नाही. तुम्ही चुकाल, कधी चुकीचे निर्णय घ्याल, पण अशोक झरतुष्ट्र म्हणतात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पुन्हा योग्य मार्ग निवडता का? आणि कदाचित हीच खरी ताकद आहे. आजच्या जगात आपल्यावर खूप गोष्टींचा परिणाम होतो. सोशल मीडिया, अनेकांची मते, अनेकांच्या अपेक्षा, हे सगळे आपल्याला सांगत असतात कसं जगायचं आणि काय करायचं. पण अशोक झरतुष्ट्र आपल्याला एक शांत प्रश्न विचारतात: तुला स्वतःला काय योग्य वाटतं? हा प्रश्न थोडा अस्वस्थ करणारा आहे, कारण त्याचं उत्तर आपण द्यायचं. कल्पना करा, जर आपण रोज एक छोटासा योग्य निर्णय घेतला, थोडा जास्त प्रामाणिक राहण्याचा, थोडा जास्त चांगला विचार करण्याचा, थोडं जास्त योग्य वागण्याचा, तर कदाचित आपण हळूहळू बदलायला लागतो. कोणताही मोठा बदल एकदम होत नाही, तो छोट्या छोट्या निवडीमधून घडतो. अशोक झरतुष्ट्र यांनी जग बदलण्याची गोष्ट केली नाही, पण त्यांनी एक बीज पेरलं: स्वतःला घडवा आणि मग जग आपोआप बदलायला लागेल. शेवटी तुमच्यासमोर नेहमी दोन रस्ते असतात, एक सोपा आणि एक योग्य, आणि कदाचित त्यावर तुमचं आयुष्य ठरतं. तुम्ही रोज कोणता पर्याय निवडता यावर. धन्यवाद.